लोक म्हणतायत मला दिनेश जिथेही दिसतो, जिथे खायला दिसतो, फक्त मोबाईल घेऊन असतो कायम. दिनेश, लोकांची कंप्लेंट आहे की तू कायम मोबाईल घेऊन असतोस. हे काहीच आम्ही आलेलो आहोत. आवाज येईल का मला? आम्ही आलेलो आहोत कुठे? शेंग्रीला चायनीज हॉटेल किंवा चायनीज कॅफेमध्ये. तर हे दिनेशला माहिती आहे कारण तो इथे या एरियामध्ये निगडी एरियामध्ये आधी राहायचा ॲज अ बॅचलर. सो जे ऑथेंटिक फूड आहे त्याला खूप माहिती आहे इथे. सो आम्ही इथे आलेलो आहोत. सो लेट्स ट्राय की चायनीज कसं आहे इथमध्ये. हा इथे नुसता नूडल्स खात सुटला. इथे आलेलं आहे आमचं ड्राय मंचुरियन ग्रेव्ही. नो नॉट मंचुरियन ड्राय, गार्लिक मंचुरियन ड्राय असं काहीतरी आहे. सो गार्लिकवाला फ्लेवर आहे तर ते आम्ही आता एन्जॉय करतो आहे. नेक्स्ट आम्ही घेतलेला आहे सिंगापूर राईस, चीज सिंगापूर राईस काहीतरी आहे हे. शंग्रीला स्पेशल राईस. ओ सॉरी माय वर्ड. श्रंगिल्ला बापरे मला नावच आहे. शांग्रिला सिंगापूर राईस. शंग्रीला इज वन ऑफ द फेमस चायनीज फेमस चायनीज सिटी. सो ते आम्ही घेतो. दिसताना तर एम दिसतोय, खूपच गरम आहे. सो लेट्स सी. काहीच आम्ही खाऊन जस्ट आलेलो आहोत बाहेर आणि इतकं ऑसम चायनीज. म्हणजे मी नेहमी म्हणते की गडिंग्लजमधलं चायनीज इज नॉट द नंबर 1, पण गडिंग्लज नंतर द बेस्ट एवर चायनीज दॅट आय हॅड हे होतं श्रेंगिल्ला. आय होप मी करेक्ट स्पेल केलेलं आहे आता. श्रेंगिल्ला. दिनेश एक लॉंग राईड मारून जाऊया. आम्ही आता लॉंग राईड मारून जाणार आहे घरी बॅक. सो हे गाईज मी केलेलं आहे मुगाच्या डाळीची खिचडी. सो लेट्स सी की हे कसं टर्न आउट झालेलं आहे. वास तर मस्त येतोय अँड आय होप ही मस्त मऊ असं शिजलेलं आहे. तर मी सर्व करून दाखवते तुम्हाला आता. अँड येस, लुक ॲट माय खिचडी. तर मी इथे मस्त लोणचं घेतलेलं आहे, थोडंसं दही घेतलेलं आहे आणि हे आहे मुगाच्या डाळीची खिचडी. हे मुगाच्या डाळीचे मी सांगते, जर कोणी गणपतीपुळेला गेलेलं असेल तर गणपतीपुळेमध्ये एक प्रसाद भेटतो. म्हणजे दुपारी संध्याकाळी त्या जे मंदिर आहे गणपतीचं तिथं प्रसाद मिळतो. एक मुगाच्या डाळीची खिचडीच असते ती. सो इतकी टेस्टी खिचडी असते. ट्रस्ट मी, तुम्ही गणपतीपुळेला खरंच एकदा व्हिजिट करा. आम्ही लहानपणापासून इतक्या वेळेला गेलेलो आहे, नाही म्हटलं तरी आम्ही मला वाटते 15-20 वेळा तर गेलेलोच असणार आहे. आणि प्रत्येक वेळी ती खिचडी म्हणजे तिथे गेले की त्या खिचडीची आठवण येते. आणि तशी खिचडी अख्ख्या जगात तुम्हाला कुठेच नाही भेटणार. आय डोंट नो ते काय घालतात. आणि एकदम प्लेन म्हणजे भात आणि मुगाची डाळ तुम्हाला तेच म्हणजे तुम्हाला इन्ग्रेडियंट्स तेच जाणवतील त्यात, पण ते इतकं टेस्टी असतं. ती खिचडी थोडंसं लोणचं आणि आधी ते हुग्गी द्यायची, पण आता ते रिसेंटली चेंज केले, बुंदीच्या अशा कळ्या देतात. सो ते त्यांचा फिक्स प्रसाद आहे. तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा मी लहान असताना जेव्हा गेले होते ना, तेव्हा त्याच्यानंतर मम्मी हे घरी करायला चालू केलं मम्मीने, हे मुगाच्या डाळीची खिचडी. सो तेव्हापासून आम्ही हे खातोय. हे त्या खिचडीसारखं नाही होत ऑब्व्हियसली, पण हे खिचडी आम्ही तेव्हापासून चालू केलेलं आहे. तर मुगाच्या डाळीची खिचडी, पण आम्ही त्याला नावच पाडले की गणपतीपुळेची खिचडी.
सो मी घरी पण असले ना, मम्मी खूप टेस्टी करते, माझ्यापेक्षा जास्त टेस्टी मम्मी करते. सो मी जेव्हा पण घरी असते ना, तेव्हा मम्मीला म्हणते की गणपतीपोळीची खिचडी कर, गणपतीपोळीची खिचडी कर. आणि मी परवा पण दिनेशचं पहिल्यांदा करून दिलं, तेव्हा मी त्याला बोलले असं सहज, म्हणजे माझ्या तोंडातून निघून गेलं की दिनेश गणपतीपोळीची खिचडी करू का, अँड ही वॉज टोटली ब्लँक. तो मला गणपतीपोळीची खिचडी काय असते. सो म्हणजे मग मी त्याला सगळं सांगितलं असं असं आहे म्हणून. पण खूप सोपं आहे, खूपच सोपं आहे. भात आणि मुगाच्या डाळीची फक्त फोडणी घालून कुकर लावायचं आणि इतकं टेस्टी लागतं. स्पेसिफिकली लिंबाच्या किंवा आंब्याच्या लोणचं सोबत आमटी भाजी काहीच गरज नाही आहे. खूप टेस्टी असतं. फक्त तुम्ही गरम गरम खाल्ला तर अजून ऑसम. तर मी आता मस्त जेवण करणार आहे. परत बोल. सो गाईज, आज मला वाटतंय 1 वर्षामध्ये दिनेशनी फक्त 1 वर्षामध्ये सेकंड टाईम वर्क फ्रॉम होम घेतलेला आहे. आणि मला वाटलं ठीक आहे, वर्क फ्रॉम होम आहे तर जरा गप्पा बिप्पा मारत आपण काम करू, हे करू. तर माझा नवरा इतका वर्कॉलिक आहे ना, सकाळपासून बिलकुल लक्ष नाही. आम्ही असं आमोरासमोरच बसलो आहे. हा आहे मासूम चेहऱ्याचा मुलगा जो काम करत आहे अँड इज डुईंग अ लॉट ऑफ वर्क गाईज. हां, तर अँड हार्डली आम्हाला आता 2 वाजले दुपारचे. तर आम्ही ऑलमोस्ट 4-4.5 तास बसलेलो आहोत असं समोरासमोर. आणि आम्ही हार्डली 2-3 वाक्य बोललेलो आहोत. फक्त आत्ता जरासा कंटाळा आला आहे म्हणून म्हणलं भाई जेवायचं आहे की नाही आज. सो आता लंच ब्रेक घ्यायला फक्त आता उठणार आहे आम्ही. हा मासूम मुलगा. किती वाजलेले आहेत दिनेश? 5 वाजलेले आहेत, अजून जेवलेला नाही आहे. मी केव्हापासून इथे ताट करून आणलेले आहे, थर्ड टाईम करून आणलेले आहे. मस्त त्याची फेवरेट उसळ केलेली आहे, तरी पण त्याला क्रेविंग होत नाही आहे. ह्याच्यापेक्षा तू बेटर आहे ऑफिसला जात जा. ॲटलिस्ट 1 वाजता जेवतोस तरी तू तुझ्या टाईममध्ये. दिनेश, डू यू वॉन्ट टू सी समथिंग? ओय मासूम चेहऱ्यावाला, डू यू वॉन्ट टू सी समथिंग? पूर्ण हँग झाला आहे तो आता काम करून करून. बाप रे, इतका वर्कॉलिक आहे माझा नवरा. यू कॅन से समथिंग अबाउट माय सब्जी. ओ माय गॉड, अजून पण लॅपटॉपमध्ये लक्ष आहे या पोराचं. बघूया ना, दुसऱ्याला विचारले ना घेऊ. कोथिंबीर 20 ना. कोथिंबीर बघू. तोडका शिमला घेऊया. किती विचार होती? 30 रुपयाची आहे, 10 रुपयाची. 20 रुपयाची पाहिजे, सर्व 30 रुपयाला करते. आणि ही 20 रुपयाची, 2 रुपयाची, 10 रुपये. नक्की ना? बापरे, एवढं पाणीपुरी खायला आहे. आपका क्या क्या बोली दीदी? पानीपुरी और शेवपुरी. लाल वाला चटनी बोल दो, पूरा नहीं गया है, हो गया. शेवपुरी, पाणीपुरी. आणि गर्दी बघा इकडे, किती सारी गर्दी आहे. दिस इज सुक. ते रडल्यानंतर मी आलो. दिस वॉज द बेस्ट पाणीपुरी दॅट आय हॅड. म्हणजे खूप दिवसांनी अशी टेस्टीवाली पाणीपुरी दिनेशने खाऊ घातलेलं आहे. मस्त टेस्ट आलेली आहे तोंडाला. खूप सुंदर. म्हणजे असं गडिंग्लजची आठवण आली. परवा काय खाल्लं आपण जे गडिंग्लजची आठवण आली?
हां मी परवा चायनीज खाल्लं होतं, त्याला गडीमिरची आठवण आली आणि आता पाणीपुरी खाऊन सुद्धा आम्हाला गडीमिरची आठवण आली. मला एक असे अड्डे ऑथेंटिक आहेत ते मी काढत नाही. भाषा बघा, याचे अड्डे आहेत. हा मला एक अड्डेवरती घेऊन चाललाय. सो बघू आपण पुढचा अड्डा काय असेल. तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. आम्ही आता चाललोय रिटर्न घरी. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत एव्हरीवन अँड टेक केअर.